परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं। आज माहिती घेऊन आले असा एक स्कॅमबद्दल जो तुमच्यासोबत बी होऊ शकतो, माझ्यासोबत होणार नाही, कारण आपल्याकडे 4 चाकी नाही, ज्यांच्याकडे 4 चाकी आहे म्हणजे ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांच्यासोबत हा स्कॅम होऊ शकतो। हा स्कॅम ऑलरेडी एका फेमस सेलिब्रिटीसोबत झालेला आहे, म्हणजे स्पायसी किकवाले, जे मराठी रील स्टारमधले एकदम टॉपचे सेलिब्रिटी आहेत। झाला किस्सा असा, त्यांच्या यूट्यूब वॉलवर म्हणजे कम्युनिटी पोस्ट असते त्याच्यावरनं ही माहिती घेतलेली आहे। ते घरी बसले होते, म्हणजे त्यांची गाडी ही घरी होती आणि ते सुद्धा घरीच होते आणि घरी असल्यावर त्यांना एक मेसेज आला की तुमच्या फास्टॅगमधून एवढे एवढे पैसे कट झाले, तितकी टोलची अमाऊंट आहे तितके। ते म्हणजे जाऊन द्या, काहीतरी टेक्निकल एरर असेल, कारण असा अदनमधनं एखादा डेबिटेडचा मेसेज येत राहतो। क्रेडिटेडचा तर फक्त लाडक्या बहिणींना येतो, डेबिटेडचा पुरुषांना येतो, कारण मन बी मोठं आणि पाकिट बी मोठं असतं ना। झालं असं की ते म्हणजे टेक्निकल एरर आहे, ह्यातनं पुढं काही आहे, चला पुढं मूव ऑन होऊया। नंतर परत हा मेसेज आला, मग त्यांनी थोडीशी चौकशी केली असल्यावर पुणे सोलापूर महामार्गावर 2 टोल नाके आहेत, पाटस आणि पाटसच्या अलीकडे दर्रेवाडी किंवा मग आय थिंक मला त्याचं नाव पूर्ण नाही माहिती, पण हे 2 वेळेस जे हे टोल कटले ते ह्या 2 टोल नाक्यावर कटले। मग त्यांनी आणखीन थोडं दुर्लक्ष केलं, मग परत एकदा ते सातारा हायवेला असताना त्यांचा टोल ऑफिशियली कटणार हे तर होतं, पण सोलापूर महामार्गावर सुद्धा हा टोल कटला। म्हणजे 2 ते 3 वेळा ही घटना झाली। ही जी सर्व माहिती आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेलीच आहे, लवकरच आय थिंक ते व्हिडिओ बनवतील। आणि मी हे जे वाचून सांगतो आहे हे त्यांच्या यूट्यूब वॉलवरून सांगतो आहे। त्यांनी थोडीशी माहिती घेतली, बँकेला कंप्लेंट केली, तर बँकवाले म्हणले की आमचा ह्याच्यात काही हेतू नाही, तुम्ही NHAI म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही जी संस्था असते ह्याच्या अंडर हा मॅटर येतो। तर मग झालं पुढं असं की त्यांना सांगितलं, मग ते म्हणले बँकेला कंप्लेंट करा। म्हणजे तुम्ही लक्षात घेताय का, इकडनं पेपर उचलायचा इकडं ठेवायचा, इकडनं पेपर उचलायचा इकडं ठेवायचा, म्हणजे ऑनलाईन असूनसुद्धा काहीही बदल झालेला नाही। तर बँकवाले म्हणले की ह्याला 45 दिवस लागणार। आता विचार करा, 45 दिवस दररोज 90 रुपये 120 रुपये काय टोल असेल लाईट व्हेकलला तो कट राहिला तर कसं होणार। आणि तुमच्याकडे जर फास्टॅग नसेल तर डबल टोल भरावा लागतो, हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल। आणि असे नियम आहे जे माहिती असूनसुद्धा टोल नाक्यावर आपल्याला ते न जुमानता टोल भरावा लागतो। त्यांनी मग बँकेत कंप्लेंट केली, बँकवाले असे म्हणले की आमचा ह्याच्यात काही हात नाही आहे। मग त्यांनी परत NHAIकडे गेले, NHAIवाले म्हणले की तुम्ही बँकेचा जो फास्टॅग आहे तो बदलून बघा। पहिले HDFCचा होता, मग त्यांनी IDFCचा घेतला। आता हे प्रकरण इथं थांबलं पाहिजे होतं, पण हा प्रकार परत एकदा त्यांच्यासोबत घडला। मग ह्याच्यामध्ये त्यांनी जे 2-3 पॉईंट मांडले, त्यांनी अनेक मोठ्या व्यक्तींशी तज्ज्ञांशी बोलले, पण कुठून काही निकाल लागला नाही। पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या गाडीची नंबर प्लेट आणि चाशी नंबर क्लोन करून डुप्लिकेट फास्टॅग बनवला असणार। दुसरी गोष्ट म्हणजे तिथली कर्मचाऱ्यांचा देखील ह्याच्यात हात असू शकतो, हे मी नाही म्हणत, त्यांच्या वॉलवर त्यांनी जे लिहिलं आहे सेकंड नंबर पॉईंटवर त्यामध्ये म्हणलं आहे, म्हणजे जी ओळखीची वाहन आहेत दररोजचे येणारे जाणारे, भाजीपाला म्हणा किंवा मग इतर कोणत्याही, तर त्यांनी मॅन्युअली नंबर टाकला असेल। तिसरी गोष्ट म्हणजे काहीतरी टेक्निकल एरर असू शकतो। आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक स्कॅम असेल, शोध तर नसेल लागला, ॲक्सिडेंटली झाला असेल, मग पुढं तोच कंटिन्यू आपल्याला माहिती असेल नसेल, खेडशिवापूरचा जो टोल नाका आहे तिथं 2.5 कोटी रुपयाचा स्कॅम झाला होता। म्हणजे त्यांनी बनावट काहीतरी वापरून हे सर्व केलं होतं आणि आता तो कुणाच्याही लक्षात नाही आहे। तर ह्याला वाचण्यापासून एकच उपाय आहे, तुम्ही जवळपास टोल नाक्याच्या गेल्यावर जितका टोल आहे तुम्हाला माहिती असतं, ऑनलाईनसुद्धा दिसतं, तेवढं फास्टॅग वॉलेटमध्ये टॉपअप करायचं, कट होतं, परत पुढची इथे गेल्यावर एवढंच तुमच्याकडे हा स्कॅम वाढू नये यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, पोचवा, एवढीच नम्र विनंती।